मी आज आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषद ही इमारत आपल्याला दिसते. शिरूर नगर परिषदेची या परिसरामध्ये काही अंतरावरच सामाजिक कार्यकर्ते सावळाराम दादा आवारे रस्त्याची जी अवस्था आहे त्याच्या दीर्घाईमुळे रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे जे अपघाताची मालिका सुरू आहे शिरूर शहरामध्ये त्याच्यामध्ये अनेक नागरिक मृत होतात, जखमी होतात, जायबंदी होतात. त्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सावळाराम दादा आवारी गेल्या 2 ते 3 वर्षापासूनचा ज्वलंत असा प्रश्न शिरूर नगर परिषदेच्या अगदी जवळच असणारा शिरूर नगर परिषद अंतर्गत येणारा रस्ता, या रस्त्याचं काम गेल्या 2 ते 3 वर्षापासून सुरू आहे. ते काम कुठल्याही पूर्णत्वास अजूनही जात नाही. त्यामुळे अनेक सामाजिक संघटना असेल, राजकीय संघटना असेल, यांनी आवाज उठवलेला आहे. तुम्ही पाहू शकता तो रस्ता आणि त्यावर पडलेली खडी. हा जो गतिरोधक आहे, अर्थातच इंग्लिश मध्ये त्याला स्पीड ब्रेकर म्हणतात. या स्पीड ब्रेकरवर कुठं तुम्हाला झेब्रा क्रॉसिंग किंवा आपण जे व्हाईट पट्टे मारले जातात किंवा त्याचबरोबर कुठं दिशादर्शक फलक आपल्याला दिसत नाही. याच ठिकाणी काही दिवसापूर्वी माजी सैनिकांचा मुलगा दगावला होता. शिरूर नगर परिषद हद्दीमध्ये येणारा जो मुख्य रस्ता आहे, जुन्या पुणे नगर हायवे, या जुन्या पुणे नगर हायवेच्या प्रश्नासंदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते यांनी आवाज उठवला. तो रस्ता पूर्णत्वास जावा यासाठी प्रयत्न केले. ते प्रयत्न कुठेतरी अपुरे पडल्यासारखे आहेत. जो रस्ता गेल्या 2-3 वर्षापासून अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे, त्या अपूर्ण रस्त्यामुळे अनेक लोक जायबंदी झाले, काही लोक मृत झाले. मागील काही काळापूर्वी आपल्या देशाचं ज्यांनी संरक्षण केलं ते माजी सैनिकांचा मुलगा, एकुलता एक मुलगा, तो या परिसरामध्ये अपघातात मृत्यू झाला. त्याच प्रश्नासंदर्भात माजी सैनिकाच्या मुलाला न्याय मिळावा आणि संबंधित या सर्व सिस्टीमला जबाबदार असणाऱ्या लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते सावळाराम दादा आवारी हे आज भर उन्हामध्ये ठिय्या आंदोलनात बसलेले आहे. राज्य सरकारची गाईडलाईन आहे 12 ते 4 या दरम्यान सर्वसामान्य जनतेने बाहेर पडू नये, उन्हापासून बचाव करावा. पण आज हा एक सच्चा कार्यकर्ता लोकांच्या प्रश्नासाठी आज उन्हामध्ये बसलेला आहे. तर आपण त्यांच्याकडूनच समजून घेऊ की नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहे. नमस्कार, जय हिंद. आज तुम्ही जो उन्हामध्ये जो लढा उभारलाय त्याची थोडक्यात आम्हाला जरा माहिती सांगावी आमच्या प्रेक्षकांना, आणि समस्त शिरूरकर आणि पुणे जिल्हा असेल किंवा इव्हन मी म्हणून राज्याला सुद्धा हा प्रश्न माहिती व्हावा. तर आपण थोडक्यात आपली जी काही भूमिका आहे ती सांगावी. गेल्या 2-3 वर्षापासून शिरूर नगर परिषद हे पाबळ फाटा ते पाषाणवाडा हा जेमतेम 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे. 1.5 किलोमीटरचा रस्ता बनवायला यांना 2-2.5 वर्ष विलंब झालेला आहे. 2 वर्षापासून ते डागडुजी करत आहे, तरी देखील तो पूर्ण तोला अजून गेलेला नाही. आपण बघू शकता की जे स्पीड ब्रेकर आहेत, जे अपघात झाल्याच्या नंतर अपघात झालं 2 दिवसांनी टाकण्यात आलेला आहे, त्याच्यावर देखील कसल्याही प्रकारचा पत्ता दिसतो का बघा. तुमची प्रमुख मागणी काय आहे? माझी प्रमुख मागणी अशी आहे की आज माजी सैनिकाचा मुलगा जो आर्किटेक्ट इंजिनियर होता, वय वर्ष 26, याचा जो दुर्दैवी रस्ते अपघातात झालेला असून त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. तेव्हा संबंधित जे कोणी अधिकारी असतील, मग ते सीओ असू, इंजिनियर असू, त्याचे ठेकेदार असू, याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपण बघू शकता 10-15 दिवसापूर्वी नाशिक येथे एक 4 व्हीलर ही विहिरीमध्ये गेली. त्या विहिरीच्या मालकावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याप्रमाणे या अधिकाऱ्यांवर, संबंधितावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या माजी सैनिकाला न्याय मिळालाच पाहिजे. जोवर न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या जागेवरून तसूवर देखील हलणार नाही, उठणार नाही. तुम्ही हे आंदोलन करायच्या अगोदर सदर प्रशासनाला काही तुमच्या लेखी निवेदन वगैरे दिले असेल ना, त्या बाबतीत काय घडलंय? आतापर्यंत अनेक वेळा नगर परिषदेला स्पीड ब्रेकर टाका, रस्त्याचे खड्डे बुजवा असे अनेक पत्र दिलेले आहेत. समक्ष भेटून देखील सांगितलेले आहेत. तर ते सीओ
घडी सांगतात पाऊस जाऊन द्या, घडी सांगतात इलेक्शन आलं, असे वेगवेगळे कारण देत आहेत. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रशासनाला यापूर्वी लेखी तक्रार दिलेली आहे, पण त्याला तुम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं, या संबंधित सर्व विषयाच्या अनुषंगाने प्रशासन कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? मी जेव्हा हा अपघात झाला त्याच्या नंतर 2 दिवस म्हणजे जे मी तहसीलदारांना पत्र दिलं, त्या पत्र देण्याच्या आधी 4 दिवस अगोदर त्यांना समक्ष भेटून सविस्तर माहिती सांगितली. तर ते मला तहसीलदार साहेब असे म्हणले की तुम्हाला मी 2 दिवसात सीओ असतील किंवा पोलीस स्टेशनचे PI असतील यांच्याशी चर्चा करून तुम्हाला मी कळवतो. मी 4 दिवस वाट बघितली तरी देखील कोणत्याही प्रकारची त्यांनी मला कळवले नाही. त्यामुळे मी पत्र देऊन सदर जागी ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी मी भर उन्हामध्ये कोणत्याही मांडव कोणत्याही छत न टाकता बसणार असे मी पत्र दिले. आवरी दादा, प्रश्न असा होता की सदर प्रशासन कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? मग आता जे संबंधित अधिकारी आहेत ठेकेदार यांना वाचवण्याचा ते प्रयत्न करतात असं दिसते ते, कारण मला अद्यापपर्यंत फोन आलेला नाही. तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या काळात तुमच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे? मी अजून 2 दिवस वाट बघत आहे, तरी देखील यांना जाग नाही आली. तर जिथे हा अपघात झाला त्या रोडच्या मधोमध भर उन्हामध्ये डांबरीकरण झालेलं असून त्याच्यावर मी झोपणार आहे. तुम्ही पत्रात मुख्य अधिकारी आणि इंजिनियर यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा जी मागणी केली आहे त्याचा काही तांत्रिक पुरावा आपल्याकडे आहे का? तांत्रिक पुरावा आता जेव्हा अपघात झाला तिथे स्पीड ब्रेकर नव्हते, जेव्हा मी सांगितलं पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्यानंतर 2 दिवसांनी तिथे स्पीड ब्रेकर टाकले. तरी देखील आपण बघू शकता की कांदा मार्केट आहे त्या चौकामध्ये एक स्पीड ब्रेकर टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता तो स्पीड ब्रेकर अर्धा अवस्था दे आता देखील त्याचा कोणताही पत्ता नाही, काय नाही, अर्धा अवस्था दे. जेणेकरून काय होतं, गाडी येणारी तो स्पीड ब्रेकर बघून की तो अर्धा अवस्थेत आहे तिकडे ते अचानक फिरतात, जेणेकरून भविष्यात देखील तिथे अपघात होऊ शकतात. तर हे इंजिनियर आहे, यांना हे दिसत नाही का? सदर आपण आंदोलनकर्त्याकडून जाणून घेतले नेमकं त्यांच्या मुख्य मागण्या काय आहे. त्याचबरोबर आपण काही नागरिकांकडून पण येणाऱ्या विषयाच्या अनुषंगाने समजून घेऊ. सांगितलंय आपण सुरू करायचं. आपण पाहताय की अनेक नागरिक उपस्थित आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आपल्या बरोबर उभे आहेत. अजून आपलं नाव सांगा सुरुवातीला. मी शिरूर शहरातील सामाजिक कार्यकर्ता प्रितेश फुलडाळे आज या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आलो असताना या ठिकाणी अतिशय गंभीर परिस्थिती दिसते. या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून हा रस्ता असाच अर्धवट अवस्थेत आहे का? गेल्या 2-3 वर्षापासून हा रस्ता ह्याचे वेळोवेळी टेंडर काढून हा वेळोवेळी वेगवेगळ्या ठेकेदाराला बनवायला दिलाय. आता 100 ते 200 मीटर सिमेंट कॉन्क्रिटींगचा रस्ता बनवला, तो सुद्धा उखडून टाकण्यात आला. परत नव्याने डांबरीकरण करण्यात आला. हा निव्वळ शिरूर नगरपालिका प्रशासन बांधकाम विभाग जनतेच्या पैशाची नासाडी करत आहे. यामुळे इतर प्रवाशांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना काय त्रासाला सामोरं जावं लागतंय? हा जो रस्ता आहे, ज्या रस्त्याचं आंदोलन चालू आहे, हा शिरूर शहरातून नगर ते पुणा या हायवेला जोडणारा हा शहरातून जाणारा रस्ता आहे. तर या रस्त्याने सकाळपासून तर रात्रीपर्यंत तर शाळकरी विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि गावातून 3 तालुक्यातून येणारे जे व्यवसाय निमित्ताने व्यापार वर्ग आहे ते मोठ्या प्रमाणात हा रहदारीचा रस्ता आहे. प्रितेशजी, या ठिकाणी यापूर्वी काही अपघात झालेले आहेत का? या ठिकाणी अनेक वेळा 8-15 दिवसाला या रस्त्याला मोठ्या प्रमाणात अपघात होते. तर माझे जे सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवरी जे बसलेले, तर मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी नावरा येथील माजी सैनिकाच्या मुलांचा या रस्त्याला स्पीड ब्रेकर नसल्यामुळे जीव गमावा लागला. रस्त्यावर खड्डे, स्पीड ब्रेकर नसल्याचा उल्लेख पत्रामध्ये आहे. हे प्रशासनाचे नियोजित दुर्लक्ष आहे असे आपणास वाटते का? एकदम नियोजित दुर्लक्ष आहे.
आपण पालिकेत जे अधिकारी भरतो त्यांची डिग्री पाहून त्यांचा अभ्यास पाहून ते इंजिनियर आहे म्हणूनच त्यांना नोकरीवर ठेवतो. मग आमच्यासारखे लोक जाऊन तिथं काम करू शकतात ना, मग ते कशाला ठेवायचे? त्यांना त्या पालिकेतून काढून टाकले पाहिजेत. अर्थातच आपण समजून घेतल्या सामाजिक कार्यकर्ते सावळाराम दादा आवारी यांची काय भूमिका आहे. त्याचबरोबर प्रितेशजी फुलडाळे यांनी अगदी कडक अशा शब्दामध्ये प्रशासनाचा समाचार घेतलेला आहे.